All students are requested to write roll numbers in the chat box. Within 1 minute, we will be starting our session. Students, those who have joined late, I am requesting them, please mention your roll numbers in the chat box. I hope all students have mentioned their roll numbers. Yes, sir. Very good. Let us start. Yes, sir. Okay, sir. Have you opened your Universal Human Values notebook? Yes, sir. Yes, sir. Okay, so unit number 3, I think title of the unit number 3 that you have written, is it? Yes, sir. Yes, sir. Once again, I am reading it. Understanding harmony in family and society, harmony in human relationship. So let us understand harmony means what? सुसंवाद साधणे, ठीक आहे मराठीमध्ये. So we will be understanding how to maintain harmony in फॅमिली अँड सोसायटी, कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सुसंवाद कसा साधायचा. परत हार्मनी इन ह्युमन रिलेशनशिप, जे काही मानवामध्ये जी काही रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये हार्मनी कशी मेंटेन करायची ह्याच्या संदर्भात, सुसंवाद कसा साधायचा ह्याच्या संदर्भातचा हा युनिट नंबर 3 आहे. काय अडचण? टायटलबद्दल काय अडचण? नो सर. नो सर. ठीक आहे. So, have you written first point in unit number 3? Hello? Yes, sir. Yeah. So let us understanding harmony in family, the basic unit of human interaction. Now let us understand, if you want to maintain harmony in family, सुसंवाद जर कुटुंबामध्ये साधायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बेसिक युनिट जे काही आहे ते कुठलं असणार आहे? ह्युमन इंटरॅक्शन. व्हॉट इज मीन बाय ह्युमन इंटरॅक्शन? हॅलो, सांगा, काय सांगणार? सी हियर, अनदर वर्ड फॉर हार्मनी वी कॅन कॉल इट ॲज इंटरॅक्शन. इकडे पण आपण ॲक्च्युअल सुसंवाद साधतो, म्हणजे कम्युनिकेशन. आपल्या फॅमिलीच्या कुटुंबामध्ये एकमेकांशी कम्युनिकेशन झालं पाहिजे. समजतं का इकडे? हॅलो हॅलो. Yes, sir. हां, कुटुंबामध्ये सुसंवाद साधणे म्हणजे काय आहे ना? कुटुंबामध्ये सुसंवाद साधणे म्हणजे आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे. आईशी, वडिलांशी, भाऊ असेल तर भावाशी, बहीण असेल तर बहिणीशी, ह्यांच्याशी आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे, इंटरॅक्शन केलं पाहिजे. जर इंटरॅक्शन केलं तरच त्या फॅमिलीमध्ये, त्या कुटुंबामध्ये सुसंवाद साधला जाईल. बरोबर का? येस सर. जे काय आपल्या अडचणी असतील, जे काय आपले मतं असतील, ओपिनियन असतील, जे काही आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे आपण, ते आपण आई वडिलांसोबत किंवा बहीण भावासोबत, घरामध्ये जे काही नातेवाईक असतील आपले, त्यांच्यासोबत आपण सुसंवाद साधला पाहिजे, इंटरॅक्शन केलं पाहिजे, कम्युनिकेशन केलं पाहिजे. ह्या संदर्भाचा हा पॉईंट नंबर 1 आहे सिलेबसमधला. अंडरस्टँडिंग हार्मनी इन दी फॅमिली, द बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन. जिकडे आपण एकमेकांशी सुसंवाद साधण्यासाठी कम्युनिकेशन केलं पाहिजे प्रॉपर. आपले एकमेकांचे अडीअडचणी सांगितल्या गेल्या पाहिजेत. समजतंय का हा पहिला पॉईंट? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हां, कोणाला तुमच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर सांगा, आहे ना, अनम्यूट करून. हॅलो. फर्स्ट पॉईंट. हॅलो. एकामेकांशी सुसंवाद साधणे म्हणजेच ह्युमन इंटरॅक्शन, आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. हां, आणि हे कशासाठी बोलतोय आपण? फॅमिलीसाठी. येतं का लक्षात? पहिल्यांदा फॅमिलीमध्ये हे केलं पाहिजे. बरोबर? हो. हां. नाव लेट अस राईट पॉईंट नंबर 2 ऑफ युनिट नंबर 3. लिहा ना, अंडरस्टँडिंग व्हॅल्यूज इन ह्युमन रिलेशनशिप, मीनिंग ऑफ न्याय. आता कसला मराठी शब्द आहे बघा, मराठी का कसला हिंदी बघा. न्याय, NYAYA, न्याय. अँड प्रोग्राम फॉर इट्स फुलफिलमेंट टू एन्श्युअर उभय तृप्ती. ठीक आहे. ट्रस्ट, विश्वास अँड रिस्पेक्ट, समान, ॲज दी फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ रिलेशनशिप. Please write and point number 2
of unit number 3. Understanding values in human relationship, meaning of न्याय and program for its fulfillment to ensure उभय तृप्ती, ट्रस्ट ब्रॅकेटमध्ये विश्वास लिहिलं and respect ब्रॅकेटमध्ये समान लिहिलं as the foundational values of relationship. ठीक आहे, कोण सांगेल? मानवी नातेसंबंधातील मूल्य समजून घेणे. ओके, आणि व्हेरी गुड. हळूहळू विश्वास. हळूहळू सांगा. मानवी नात्यांमधलं मूल्य मूल्य समजून घेणे. करेक्ट. अर्थ आणि तृप्ती, विश्वास आणि नातेसंबंधातील मूलभूत मूलभूत मूल्य म्हणा. मूलभूत मूल्य म्हणून आदर व याची खात्री करण्यासाठी त्याच्या पूर्तीसाठी कार्यक्रम घेतले पाहिजे. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल का वेगळ्या भाषेत? हॅलो, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट विल बी अंडरस्टँडिंग फ्रॉम दिस पॉइंट नंबर 2 ऑफ युनिट नंबर 3. हॅलो, हू विल अनम्यूट नाव? शेअर व्हॉट वी आर अंडरस्टँडिंग. कोण सांगेल का? सोपं आहे हे, समोर दिसते ते सांगायचं आहे. सो अंडरस्टँडिंग व्हॅल्यूज सांगा आहे ना, पडदेशीन सांगा ना. सर, आपण ह्युमन मधले रिलेशनशिप समजून घ्यायला पाहिजे. आणि मिनिंग ऑफ न्याय म्हणजेच की जस्टिस, बरोबर. ह्याचा मिनिंग समजून द्यायला पाहिजे वेगवेगळ्या प्रोग्राम्स, ऍक्ट्स मधनं किंवा स्टोरीज मधनं. बरोबर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ उभय तृप्ती? Can we relate this with English word satisfaction? Hello? Yes, sir. So let us understand what will be understanding from this point number 2. Understanding values म्हणजे आपण मूल्य समजून घेणार आहेत. इन ह्युमन रिलेशनशिप, मानवी नात्यांमधलं जे काही मूल्य असतील ते समजून घेणार आहेत. मिनिंग ऑफ न्याय म्हणजे त्यांनी सांगितलं आहे ना तिकडे, जस्टिस. ठीक आहे, एखाद्यावरती अन्याय व्हायला नाही पाहिजे. न्याय अन्याय ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आपण समजून घेणार आहेत. ठीक आहे. प्रोग्राम फॉर इट्स फुलफिलमेंट टू एन्श्युअर म्हणजे असे काही प्रोग्राम्स राबवले गेले पाहिजेत जिकडे आपल्याला खात्री मिळली पाहिजे की उभय तृप्ती म्हणजे काय, सॅटिस्फॅक्शन म्हणू आपण इकडे. ट्रस्ट म्हणजे एकमेकांवरती विश्वास ठेवणे. आता हा शब्द भरपूर मोठा आहे, महत्त्वाचा आहे. एकमेकांवरती विश्वास कधी येणार, कसा येणार, ह्याच्यासाठी ते समजून घेतलं पाहिजे. विश्वास म्हणजे काय, ट्रस्ट ह्याला आपण म्हणूया इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये विश्वास. अँड रिस्पेक्ट म्हणजे काय, मराठीमध्ये आदर असं म्हणूया आपण. तो आदर पण, बरोबर का? हॅलो, तो आदर पण कसा असला पाहिजे, समान दिला गेला पाहिजे. सगळ्यांना समान वागवणूक दिली गेली पाहिजे. बरोबर का? समान शब्द तिथे लिहिले ब्रॅकेटमध्ये बघा ना, युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्येच तो शब्द लिहिला गेला आहे ना, समान. मग रिस्पेक्ट जो काही आहे, आदर जो काही आहे, प्रत्येकाला समान दिला गेला पाहिजे. कोण मोठं कोण लहान हे असतं का नाही हे आपण मानतो आहे ना. पर्टिक्युलर पर्सनला आपण मोठं मानतो, लहान मानतो काही जणांना. तर हे लहान मोठं असं न मानता आहे ना, सगळ्यांना समान वागवणूक दिली गेली पाहिजे. बरोबर का? हॅलो. येस सर. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या ॲज फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ रिलेशनशिप म्हणजे कुठलं पण एखादं नातं घेतलं तर त्या नात्यामध्ये सॅटिस्फॅक्शन असणार आहे, विश्वास असणार आहे, आदर असणार आहे. येतं का लक्षात? बघा, ह्या तिन्ही गोष्टी जर त्या नात्यामध्ये असतील तर त्याला काहीतरी व्हॅल्यू असेल. हॅलो, त्या नात्याला काहीतरी व्हॅल्यू असेल. त्या नात्यामध्ये व्हॅल्यू जर जपायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी समजल्या गेल्या पाहिजेत. न्याय म्हणजे काय, उभय तृप्ती म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, समान वागणूक कशी देता येईल, ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर त्या नात्यामध्ये व्हॅल्यू येणार आहे. बरोबर का?
हॅलो सर. येस सर. बोला. हा सर, ते रिस्पेक्ट ते समान नाही सर, सम्मान म्हणजे ते आदर देणे, हिंदी शब्द आहे सर सम्मान. सन्मान. एक मिनिट हा. हो स्पेलिंग चुकलंय काय मग? हो हा सन्मान सर. का तसंच लिहितात हा सर, हिंदीमध्ये? तसंच समान लिहितात का? समान आहे. सम्मान तसंच लिहितात का हिंदीमध्ये? का यन मिस झालंय तिकडे? हॅलो. डबल एम नंतर डबल ए पाहिजे. डबल एम नंतर डबल ए पाहिजे. हा सर. हा मग बघा आहे ना, सिलेबसमध्ये पण थोडंसं मला वाटतं स्पेलिंग हे मी कन्फर्म करेन बरं का बाकीच्या फॅकल्टी सोबत. एक मिनिट हा. डबल 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 एम नंतर डबल ए पाहिजे असं. हॅलो. हो सर. हा सम्मान. ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते? नाही सर. नाही सर. एक मिनिट हा, एक मिनिट. काहीतरी थोडंसं सेटिंग हल्लं बघा. आता दिसते का? हॅलो. येस सर. Yes, sir. हां हो सर. हा. ठीक आहे. समान असं मी वाचलं गेलं तिकडे बरं का. तर एका विद्यार्थिनीचं म्हणणं असं आहे की अंजली, मला वाटतं बरोबर का अंजली? हॅलो. सर. हां, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते सन्मान असा आहे. रिस्पेक्ट म्हणजे सन्मान, आणि बरोबर वाटते थोडंसं. रिस्पेक्टला सन्मान असा शब्द आपण वापरू शकतो. आदर आहे हिंदीमध्ये जर घेतलं तर तो सन्मान असा शब्द असेल. ठीक आहे. समान आहे का सन्मान आहे हे आपण पुढच्या सेशनमध्ये मी कन्फर्म करेन 1-2 फॅकल्टींना विचारून. मला वाटतं सन्मान असावा. आपण सन्मान घेऊन पुढे जाऊया. सन्मान, आदर, सन्मान. बरोबर? हॅलो. ओके सर. परत एकदा मी मला स्वतःला करेक्ट करतो बरं का. थँक्यू अंजली. ठीक आहे. अंडरस्टँडिंग व्हॅल्यूज इन ह्युमन रिलेशनशिप. मानवामध्ये जे काही रिलेशनशिप्स आहेत, नाती आहेत, त्यांच्यामध्ये जे काही मूल्य आहेत ते आपण समजून घेणार आहोत. मिनिंग ऑफ न्याय म्हणजे जस्टिस. ठीक आहे. इंग्लिशमध्ये न्याय म्हणजे काय, अन्याय, न्याय ह्या गोष्टी. ठीक आहे. असे काही प्रोग्राम्स राबवले गेले पाहिजेत फॉर इट्स फुलफिलमेंट टू एन्श्युअर, खात्री करण्याकरिता. उभयतृप्ती. ठीक आहे. उभयतृप्ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन घेऊया आपण. ट्रस्ट म्हणजे विश्वास. अँड रिस्पेक्ट सन्मान. ठीक आहे. सन्मान. अँड ऑल दीज. ठीक आहे. उभयतृप्ती, ट्रस्ट, रिस्पेक्ट, ऑल दीज आर फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ रिलेशनशिप. हे मूलभूत तत्व आहेत एखाद्या नात्याला समजून घेण्यासाठी. बरोबर? हॅलो. येस सर. ठीक आहे. येस सर. व्हेरी गुड. नाव यू राईट आहे ना पॉईंट नंबर 3. अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ विश्वास, डिफरन्स बिटवीन इंटेन्शन. त्याला मी थोडंसं सर्च करून इथे शब्द लिहिला आहे बघा. हेतू अँड कॉम्पिटन्स, क्षमता. तुम्हाला पण जर काही शब्द नवीन असतील तर इट्स माय रिक्वेस्ट, यू शुड सपोज टू राईट. ओके. मराठी मिनिंग इन दी राऊंड ब्रॅकेट्स. हॅलो. एखाद्या गोष्टीचा शब्दाचा अर्थ जर माहीत होत नसेल तर तिकडे ब्रॅकेटमध्ये तुम्ही वहीमध्ये लिहून घेताना मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्या शब्दाचा अर्थ लिहावा, ही माझी विनंती आहे. हॅलो. हो सर. ओके येस सर. सर. हां. थर्ड पॉईंट लिहिला का? अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ विश्वास, डिफरन्स बिटवीन इंटेन्शन अँड कॉम्पिटन्स. येस सर. आता ह्याचा अर्थ कोण सांगेल? पॉईंट नंबर 3 सांगा. आहे ना. हेतू आणि क्षमता यांच्यातील विश्वासाचा अर्थ समजून घेणे. फरक. हा एक सांगा. हेतू आणि क्षमता यांच्यातील हा. विश्वासाचा फरक हेतू आणि क्षमता हा देशमुख. हेतू आणि क्षमता यांच्यातील विश्वासाचा फरक समजून घेणे. हा. हेतू आणि विश्वास यांच्यातील. हेतू आणि विश्वास नाही. हेतू आणि क्षमता सर, मी सांगू? यांच्यातील विश्वासाचा फरक समजून घेणे. एक मिनिट देशमुख, आपण पल्लवी काय म्हणतात ऐकूया, मग तुमच्याकडे येऊया. हा पल्लवी. विश्वास म्हणजे नक्की काय असतो आणि हेतू आणि क्षमता यामध्ये फरक काय हे समजून घेणे. हा. पल्लवी करेक्ट आहेत. परत एकदा सांगा पल्लवी. आहे वन्स अगेन यू रिपीट युअर सेंटेन्स. विश्वास म्हणजे काय, नक्की काय असतो आणि हेतू आणि क्षमतामध्ये यामध्ये फरक काय हे समजून घेणे.
आता देशमुख, तुमचं काय म्हणणं होतं? नाही सर, हेतू आणि क्षमता यांच्यातील विश्वासाचा फरक समजून घेणे. हेतू आणि क्षमता यांच्यातील विश्वासाचा फरक समजून घेणे. ठीक आहे, बघा ना कशा अर्थ लागू शकतात. सियर समटाइम्स सम नाही सर, सेंटेन्सेस. ते हा, कोण बोलतंय? बोला. सर ते वाक्य आहे ना, अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ विश्वास. करेक्ट. Pallavi, you are right, but somebody can take meaning. Okay, Deshmukh is taking another meaning out of it. That also will understand. Okay, ते चुकीचं असेल बरोबर असेल that will decide. Okay, but let us understand and what she is saying. Will it be okay, Pallavi? ओके सर. हा, ते चुकीचं आहे का बरोबर आहे ते सर आपण. ते अर्धविराम असल्यामुळं पुढे मग हा, अर्धविराम असल्यामुळे वाक्य कसं पुढं मागं करता येतं, हा, वाक्य तसं पुढं मागं करता कारण येतं. वाक्य पूर्ण स्नेहल, हा बरोबर आहे. मग आपण कसा अर्थ घ्यायचा बरं का, हा पण मोठा प्रश्नच आहे. ठीक आहे. अंडरस्टँडिंग दी मिनिंग ऑफ विश्वास एवढंच जर वाचलं मी तर ह्यातून काय समजतं, विश्वासाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर. हॅलो. Sir, we should understand the meaning of trust. हा, साक्षी And, the बोलतील. different- साक्षी नंतर सुयश बोलतील. साक्षी. We should understand the meaning of trust means vishwas, बरोबर. and vishwas means the difference between the intention and the competence means hetu and kshamta. ओके. सुयश. बोथ सेंटेन्सेस आर डिफरन्स. म्हणजे अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ विश्वास हा पॉइंट आहे आणि डिफरन्स बिटवीन इंटेन्शन्स अँड कॉम्पिटन्स हा सब पॉइंट आहे. ओके, व्हेरी गुड. मग अर्थ कसा घ्यायचा आपण, सुयश? अर्थ पल्लवी यांनी सांगितलेलं बरोबर आहे सर. अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ विश्वास म्हणजे विश्वासाचा अर्थ समजून घेणे आणि हेतू आणि क्षमता यामधला डिफरन्स समजून घेणे. व्हेरी गुड. सियर, सुयश अँड पल्लवी आहे ना, both they are saying and two points are different points. Okay, and if we will consider both points are different, then meaning we can take in this way. विश्वास ह्याचा अर्थ आपण समजून घेणार आहेत आणि दोन गोष्टींमधला फरक तो म्हणजे इंटेन्शन आणि कॉम्पिटन्स. ठीक आहे, इंटेन्शन म्हणजे हेतू आणि कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता. ह्या दोन शब्दांमधला फरक पण आपण समजून घेणार आहोत. काय अडचण कुणाला? हॅलो. No, sir. ओके, थँक्यू. नो सर. थँक्यू अपर्णा लोकरे, थँक्यू. ठीक आहे, जाऊया पुढे. हा पॉइंट लिहून घेतला? हो सर. येस सर. व्हेरी गुड. गोविंद, चला पुढे. हां, जाऊया पुढे. पुढे कसं जात नाही हे. हां, मला वाटतं इकडे जास्त पुढे गेलं वाटतं ते. पॉईंट नंबर युनिट नंबर 3 चालू आहे अजून आपला. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट प्लीज राईट इट फास्ट. अंडरस्टँडिंग दी मिनिंग ऑफ, परत इकडे सन्मान आहे बरं का, त्यांच्यानुसार. आता हे समान वाचायचं आहे का सन्मान वाचायचं आहे? ठीक आहे, अंडरस्टँडिंग दी मिनिंग ऑफ सन्मान वाचूया आपण. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन रिस्पेक्ट अँड डिफरन्सिएशन. नंतर दी ऑदर सॅलियंट व्हॅल्यूज इन रिलेशनशिप. लिहा तो पॉईंट लिहा, देन वी विल डिस्कस. फास्ट लिहा. अंडरस्टँडिंग द मीनिंग ऑफ सन्मान, डिफरन्स बिटवीन रिस्पेक्ट अँड डिफरन्सिएशन. ब्रॅकेटमध्ये अर्थ लिहिलेत मी काही. डिफरन्सिएशनचा अर्थ भेदभाव असा होतो. दी ऑदर सॅलियंट म्हणजे ठळक, स्पष्ट, क्लिअर. ठीक आहे, व्हॅल्यूज इन रिलेशनशिप. अंडरस्टँडिंग द मीनिंग ऑफ सन्मान, डिफरन्स बिटवीन रिस्पेक्ट अँड डिफरन्सिएशन, दी ऑदर सॅलियंट व्हॅल्यूज इन रिलेशनशिप. फास्ट, कोण सांगेल? Who will try to explain this point? स्नेहल. सर. अपर्णा. ओके. सन्मानचा अर्थ समजून घेणे, आदर आणि भेदभाव याच्यामधील फरक समजून घेणे. व्हेरी गुड. आणि
नातेसंबंधामधील सायलेंट म्हणजे ठळक मूल्य Very समजून घेणे. हां, ठळक मूल्य आपण समजून घेणार आहोत. अजून कोण सांगेल? व्हेरी गुड. अपर्णा लोकरे, शी इज राईट. अजून कोण सांगेल? सुयश. हां, सुयश. डिफरन्स बिटवीन रिस्पेक्ट अँड डिफरन्सिएशन म्हणजे आदर आणि भेदभाव या दोन गोष्टीमुळे समाजामध्ये काय इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे रिस्पेक्ट केला तर समाजामध्ये म्हणजे एकमेकांप्रती प्रेम वाढतं किंवा डिफरन्सिएशन केल्यामुळे एकमेकांप्रती द्वेष वाढतो. तसेच नातेसंबंधांमध्ये ठळक मूल्ये ही समजून घेतली पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ सन्मान, परत एकदा रिस्पेक्ट असा शब्द, त्या रिस्पेक्ट शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. डिफरन्स आपण दोन गोष्टींमध्ये बघणार आहोत, रिस्पेक्ट, ठीक आहे, आणि डिफरन्सिएशन. आता जर इकडे बरं का समान घ्यायचा आहे का सन्मान घ्यायचा आहे, हा जर शब्द हे जर थोडंसं विचारात घेतलं तर भेदभावच्या विरुद्धार्थी शब्द मराठीत काय आहे हो? हॅलो, समान. समान, बरोबर. समान वागणूक येतं का लक्षात? हॅलो, हो सर. येस सर. आपण थोडंसं समजून घेऊया ते सन्मान आहे का समान आहे, बरं का. आणि हे मी बाकीच्या पण फॅकल्टींसोबत डिस्कस करेन. जर भेदभाव आहे ना, डिफरन्सिएशन असा अर्थ जर घेतला भेदभाव म्हणून, ठीक आहे, तर तिकडे भेदभावाला अपोजिट अर्थ मराठीतून समान असा अर्थ लागू शकतो, ठीक आहे. मग हे थोडंसं सन्मान म्हणून घ्यायचं आहे का समान म्हणून घ्यायचं आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया. पण जर डिफरन्स बिटवीन रिस्पेक्ट अँड डिफरन्सिएशन, मग तिकडे रिस्पेक्टचा अर्थ समान वागवणूक, ठीक आहे, असा जर घेतला तर मग भेदभाव हा शब्द ह्या दोघांमध्ये आपण फरक बघू शकेल, बरोबर का? हॅलो, येस सर. येस सर. हां, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे की द अदर सॅलियंट, ठीक आहे, ठळक व्हॅल्यूज म्हणजे काय, ठळक जे काही मूल्य आहेत रिलेशनशिपमध्ये लागणारे ते पण आपण बघणार आहोत. काय अडचण ह्याच्यामध्ये, काय अडचण? नो सर. नो सर. गोविंद, जीवन, ओके, व्हेरी गुड. नाव लेट अस राईट नेक्स्ट पॉईंट, अंडरस्टँडिंग दी हार्मनी इन सोसायटी. आता इथपर्यंत जे काय होतं ते थोडंसं फॅमिली रिलेटेड होतं असं आपण समजूया, ठीक आहे. नाव विल अंडरस्टँडिंग दी हार्मनी इन सोसायटी. समाजामध्ये जर तो पॉईंट लिहा, पॉईंट लिहा, अंडरस्टँडिंग दी हार्मनी इन सोसायटी अँड इन दी राऊंड ब्रॅकेट सोसायटी बिईंग अन एक्सटेन्शन ऑफ फॅमिली असं म्हणलं तिकडे. ज्यांनी पॉइंट लिहिला, सर समाजातील हार्मोनी म्हणजे सुसंवाद समजून घेणे. हा समाजामध्ये, सर बरोबर. समाजातील हार्मोनी म्हणजे सुसंवाद समजून घेणे. बरोबर. हा, समाजातील सुसंवाद आपण समजून घेतले पाहिजे. आणि सोसायटी बिंग अँड एक्सटेन्शन ऑफ फॅमिली म्हणजे की कुटुंबात विस्तार होणं. कुटुंबात विस्तार होणं म्हणण्यापेक्षा सोसायटी बिईंग अन एक्सटेन्शन ऑफ फॅमिली म्हणजे काय? मीन्स सोसायटी मीन्स फॅमिली, खूप फॅमिलीज मिळून एकत्र एक सोसायटी बनते, म्हणून कुटुंबाचा एक्सटेंड होतो. करेक्ट, यू आर राईट. साक्षी, यू आर राईट. अजून कोण सांगेल का? व्हॉट विल बी अंडरस्टँडिंग फ्रॉम दिस पॉईंट, अंडरस्टँडिंग दी हार्मनी इन सोसायटी बिईंग अन एक्सटेन्शन ऑफ फॅमिली. फॅमिलीचं एक्सटेन्शन म्हणजेच सोसायटी आहे, किंवा त्यांनी म्हणल्याप्रमाणे, साक्षींनी म्हणल्याप्रमाणे अनेक फॅमिली एकत्र येऊन, अनेक कुटुंब एकत्र येऊन समाज तयार होतो, बरोबर? येस सर. तर त्याच्यामध्ये सुसंवाद कसा साधता येईल? आधी घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद साधला तर आपण पुढे समाजाचा विचार करायचा आहे, बरोबर का? हॅलो, येस सर. येस सर. हा, आता त्याच्यामध्ये काही पॉइंट्स दिलेले आहेत तिकडे. समाधान शब्द आलेला आहे, त्याला इंग्लिश शब्द ब्रॅकेटमध्ये मी लिहिला आहे, सॅटिस्फॅक्शन, कॉमा समृद्धी, त्याला ब्रॅकेटमध्ये शब्द लिहिला आहे प्रॉस्परिटी म्हणजे समृद्धी. भरभरता. भरभरा, काय म्हणायचं त्याला, भरभरा काय म्हणतात? भरभराट. हा, भरभराट, ठीक आहे, भरभराट मराठी शब्द बघा ना, समृद्धीला भरभराट किंवा समृद्धी, आणि ह्याला इंग्लिश शब्द काय आहे? प्रॉस्परिटी, ठीक आहे.
अभय म्हणजे आश्रय देणे असा काहीतरी अर्थ आहे बघा ना अभय. परत सहअस्तित्व म्हणजे को एक्झिस्टन्स. आता हे सहअस्तित्वाचा पण मी काल एका सरांशी डिस्कस करताना अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. सहअस्तित्व म्हणजे काय की एका वेळेस आपण एका ठिकाणी असणे, वेगवेगळ्या व्यक्ती एका वेळेस एका ठिकाणी असणे. फॉर एक्झाम्पल, इफ यू विल कन्सिडर दिस झूम मीटिंग अँड इन दिस झूम मीटिंग वी आर इंटरॅक्टिंग, सो एंटायर डिव्हिजन बी इज विथ मी, आय एम विथ डिव्हिजन बी. सो टुगेदरली इफ विल कन्सिडर, ह्याला आपण को एक्झिस्टन्स असं म्हणू शकेल, ह्याला आपण सहअस्तित्व असं म्हणू शकेल. हॅलो, एकाच वेळेस अनेक व्यक्ती एका ठिकाणी येणे आणि तो जो काही अस्तित्व आहे ना त्याला आपण सहअस्तित्व असं म्हणू. हॅलो, येतं का लक्षात? येस सर. को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. अस्तित्व म्हणजे काय? एकाच अस्तित्व. ठीक आहे, ह्या पृथ्वीवरती मी स्वतः जिवंत आहे म्हणजे माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे, पण माझ्यासोबत बरेच लोक जगतात. हॅलो, बरोबर का? येस सर. येस सर. माझ्यासोबत बरेच माणसं, बरेच व्यक्ती जगतात, बरेच कुटुंब जगतात, समाज आहे. ही जी काही भावना आहे त्याला को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. आपल्याला एकट्याला नाही जगायचं, आपल्याला सगळ्यांना मिळून घेऊन सगळ्यांसोबत जगायचं आहे. बरोबर का? तर ते सहअस्तित्व असा शब्द, असा अर्थ घेऊयात आपण. काय अडचण? नो सर. नो सर. ठीक आहे. लास्ट पॉईंट इकडे मला वाटतं आपला टाइम संपत आला बरं का. आपण इकडे थांबेल आणि मला वाटतं हा पॉईंट तेवढा आपण डिस्कस करूया. एवढं लिहून घ्या ना, एवढं लिहून घ्या. सर हां बोला. ते समृद्धी शब्द आहे ना, हां समृद्धी शब्द आहे बघा, ते स्पेलिंग मिस्टेक वाटतं, आयच्या जागेला यू येईल. हां, आता इकडे पण हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं नो का. सर, समृद्धी. इट्स सर समृद्धी. इंग्लिश मध्ये तसंच असतं ते. हां, ऐका इकडे बरं का. इंग्लिश ॲक्च्युली हा हिंदी किंवा मराठी शब्द आहे, पण इंग्लिशमध्ये तसा लिहिला जातो, हे पण करेक्ट आहे, समृद्धी. आणि तर आपण संस्कृतचे स्पेलिंग इंग्लिश मध्ये संस्कृत असं लिहितो, त्यामुळे ते यूच्या जागी आहेत वापरलं जातं इंग्लिश मध्ये. संस्कृत शब्द हां, पण yes कसा sir, लिहिला बरोबर जातो बघा आहे ना. थोडासा गुगलवरती सर्च करा समृद्धी, तसा ते संस्कृत पण तसंच लिहिलं जातं. इंग्लिशमध्ये लिहिताना रूचा उच्चार होत नाही, रूचा उच्चार री असा होतो, री, RI री. आणि ऋषीमध्ये जो रू असतोय ना तो उच्चार होत नाही इकडे. बरोबर का? थोडंसं करेक्ट करा मला. बरोबर. येस सर. इन मराठी समृद्धी and in English it is समृद्धी. हां बरोबर, यू आर राईट. Sir, what's the meaning of Abhay? हां, कोण बोललं? What's the meaning of Abhay? Abhay means here sometimes what you will be doing, you will be giving shelter. and अभय देणे म्हणजे आश्रय देणे बरं का. क्षमा करण्याच्या वरच्या लेवलचा शब्द येतो. हॅलो सर. शरण आलेले आश्रय देणे असा आहे अभयचा अर्थ. हां, शरण जे आलेलं आहे आपल्याला त्याला आश्रय देणे. अजून कोण सांगेल? व्हेरी गुड. सर जीवनदान देणे. हां, जीवनदान देणे. हां, जीवनदान देणे. ठीक आहे, जीवनदान देणे. ओके, अजून काय अर्थ सांगता येईल? हॅलो सर. हां हॅलो सर, समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन ना. तर मग सर मगाशी आपण हॅलो. हां, बोला शिवराज. तर मगाशी उभय तृप्ती हे जे वर्णन केलं तुम्ही, त्याचा पण अर्थ सॅटिस्फॅक्शनच आहे का? हो, उभय तृप्ती म्हणजे तृप्त होणे. तृप्त कधी होतो आपण? सॅटिस्फाय कधी होतो? येतं का लक्षात? अभय तृप्ती means satisfaction of both. आवाज नाही आला बरं का, सॉरी टू से. कॅन यू रिपीट? Sir, Abhay Trupti means it is a satisfaction of both Abhay and Trupti. ओके. व्हॉट शी इज सेइंग, अभय तृप्ती मीन्स सॅटिस्फॅक्शन ऑफ बोथ. म्हणजे समाधान देणारा आणि समाधान मिळवणारा दोघांना समाधान मिळणे. बरोबर, असंच म्हणायचं आहे. Yes, sir. हां, उभय तृप्ती म्हणजे दोघांना समाधान मिळणे, जो समाधान देणार आहे आणि जो समाधान घेणार आहे. ठीक आहे, ह्या दोघांना समाधान देणे. ओके सर. Yes, sir. क्वेश्चन कोणी तर विचारला होता, अभय म्हणजे काय? आश्रय. अर्थ कळला का? कोणी विचारला होता तो क्वेश्चन? हॅलो.
हो सर. अभिषेक. हो सर, कळालं सर. थँक्यू. व्हेरी गुड. एवढा पॉईंट लिहून घ्या. इकडे थांबतोय आपण. मला वाटतं पुढच्या सेशनला राहिलेलं बघू आपण समजून घेत पुढे जातोय बरं का. दिस सब्जेक्ट इज रिअली हेवी अँड वी नीड टू अंडरस्टँड इन थरोली. हॅलो. येस सर. येस सर. जीवन कोळी, गोविंद धोत्रे. व्हेरी गुड. हा संदेश. हॅलो सर, तुमचा आवाज येत आहे. संदेश. सर आवाज ब्रेक होतोय. ओके. संदेश क्षीरसागर. संदेश क्षीरसागर यांचा आवाज ब्रेक होतोय थोडासा. हॅलो. हा येस सर, बरोबर. सॉरी वी आर नॉट एबल टू हिअर यू मिस्टर संदेश क्षीरसागर. रिअली एक्स्ट्रीमली सॉरी. हा, कोणाला समजतंय का व्हॉट संदेश वॉन्ट्स टू से? हॅलो. नो सर, कनेक्शन प्रॉब्लेम. संदेश इज नेटवर्क इश्यू. संदेश इज फेसिंग ओके नेटवर्क इश्यू. मला वाटतं मी माझा टेलिग्राम आय डी दिलेला आहे बरं का. टेलिग्राम आय डी मध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. आय कॅन गिव्ह आन्सर्स @SD Bhosle. This is my Telegram ID. In the Telegram ID also you can ask your questions, doubts. Hello. ओके सर. Yes sir. Sir, many times what will happen because of some issues, okay, network kind of issues, battery issues, lot of issues we are facing because we are conducting our sessions online. In such cases, how to be interactive, this is really a great challenge. But slowly we will try to understand how to cope up with this. Hello, am I right? Yes sir. येस सर. तर इकडे मला वाटतं टाइम संपतोय आपला. लास्टचा 1 मिनिट आहे. त्याच्यामध्ये मी विचारतोय हा पॉइंट लिहिला का तुम्ही? समाधान इन दी राऊंड ब्रॅकेट सॅटिस्फॅक्शन, समृद्धी, प्रॉस्पेरिटी. येस सर. सहअस्तित्व, कोएक्झिस्टन्स ॲज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह, सर्वसमावेशक. त्याला व्यापक असा अर्थ आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह. ह्युमन गोल्स म्हणजे ध्येय बरं का. ह्युमन म्हणजे मानवी ध्येय. मानवी ध्येय. मानवी ध्येय. कॉम्प्रिहेन्सिव्हचा अर्थ कोण सांगेल का? हॅलो. सर्वसमावेशक, व्यापक, ग्लोबल. ज्यामध्ये सर्व घटक समावेशक असतात असे. हा सुयश. सर्व घटक ज्यामध्ये सर्व घटक समावेश असतात असे. ज्यामध्ये सर्व घटक समावेश त्यांचा असतो. घटकांचा, वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. त्याला सर्व समावेशक असं म्हणूया, व्यापक असं म्हणूया. कॅन आय कन्सिडर ग्लोबल अनदर वर्ड फॉर दिस कॉम्प्रिहेन्सिव्ह? ग्लोबली वी आर ट्राईंग टू थिंक. जागतिक लेवलवरती सार्वभौमिक प्रकारे. ओके. कॉम्प्रिहेन्सिव्ह, अनदर मीनिंग ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह इज easy to understand. Can we understand the things in easy way? आकलन करण्यास इझी. मराठीत काय अर्थ बघा ना, कॉम्प्रिहेन्सिव्ह असा पण अर्थ एक होतो. पण आपण इकडे व्यापक असा अर्थ घेतोय बिकॉज वी आर कन्सिडरिंग, ठीक आहे, आवर फॅमिली ॲज एंटायर ग्लोब. काहीतरी बघा ना तिकडे असं काहीतरी आहे की वसुधैव कुटुंबकम असं काहीतरी वाक्य आहे तिकडे. हॅलो. हो सर. येस सर. म्हणजे ही पृथ्वी सगळं आपलं कुटुंब आहे असं आपण समजणार आहे. हा जो विचार आहे, ह्या विचाराला जर तसं घेतलं आपण तर तो अर्थ तसा लावूया आपण. बरोबर. वसुधैव कुटुंबकम म्हणजे पूर्ण पृथ्वी हे आपलं कुटुंब आहे. बरोबर. येस सर. येस सर. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या. जर आपण मीटिंगमधनं बाहेर नाही पडलो तर तेवढा पॉईंट लिहून होईल. जर मीटिंगमधनं बाहेर पडलो तर हा जो पॉईंट आहे, व्हिज्युअलायझिंग ए युनिव्हर्सल हार्मोनियस, लिहून घ्या तो आहे हार्मोनियस. हॅलो सर, आम्ही स्क्रीनशॉट मारत. गोविंद पॉइंट द्या, आम्ही स्क्रीनशॉट मारून
प्रेझेंटी तुम्हाला सांगितलं तिकडे आहे ना, प्रेझेंटी कशी घेतली जाते आपली चॅटबॉक्समध्ये. यू शुड सपोज टू राईट युअर रोल नंबर, दॅट्स इट. ओके, once again I am repeating, I should not supposed to waste our time in taking presentee, so you can mention your roll numbers in the chat box. If you will be mentioning your roll number in the chat box, it will be very easy for me to mark your attendance. Will it be okay? Hello. Okay sir. ओके सर. जीवन, अपर्णा, Yes sir. गोविंद. तर नेक्स्ट पॉइंट द्या, मी लिहितो नंतर. मग हा जो पॉइंट आहे, व्हिज्युअलायझिंग ए युनिव्हर्सल हार्मोनियस ऑर्डर, ठीक आहे, इन सोसायटी, अनडिवायडेड सोसायटी, युनिव्हर्सल ऑर्डर फ्रॉम फॅमिली टू वर्ल्ड फॅमिली. आता हा जो अर्थ आहे बघा ना, फ्रॉम फॅमिली टू वर्ल्ड कसं वाचणार बघा ना, वर्ल्ड फॅमिली म्हणजे काय, मगाशी जे सांगितलं मी वसुधैव कुटुंबकम, तर तो अर्थ इकडे पण लावू शकतो आपण. बरोबर, संपलं इकडे. ओके, नो इश्यूज.